नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, मी अंकुश पाटील श्री छत्रपती अकॅडमी पुणेमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो। कालच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेला आहे नीट 2024 पासून टाय ब्रेकिंग रूल जो आहे तो कशा प्रकारे बदललेला आहे हे कालच्या व्हिडिओमध्ये आपण डिटेल एक्सप्लेन केलेला आहे। त्या टाय ब्रेकिंग रूल कशासाठी असतो तर रँक ठरवण्यासाठी। तर नेमकं नीटमध्ये मार्क्स जो काही स्कोर आहेत आणि रँकमध्ये नेमका फरक काय आहे याविषयी डिटेल एक्सप्लेनेशन आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। स्कोरपेक्षा विद्यार्थ्याची रँक कशी महत्त्वाची ठरते ॲडमिशनसाठी याही विषयी आपण डिटेल डिस्कशन आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। चॅनलवर नवीन असाल तर आजच अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। त्याचबरोबर नीट 2024 पेड काउन्सिलिंग सर्व्हिस आमच्याकडे ओपन झालेली आहे। जे विद्यार्थी आणि पालक इच्छुक असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिल्या गेलेल्या नंबरवर संपर्क करून तुम्ही त्याविषयी अधिक माहिती घेऊ शकता। आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करतोय। व्हिडिओचा विषय आहे नीट एक्झाम मार्क्स वर्सेस रँक, म्हणजे मार्क्स आणि रँकमध्ये नेमका फरक काय आहे याविषयी डिटेल एक्सप्लेनेशन आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। जर तुम्ही नीट 2024चं इन्फॉर्मेशन बुलेटिन पाहिलं तर त्या ठिकाणी रँक आणि मार्क्स स्कोर याचा उल्लेख आपल्याला आढळतो। नेमका ते कशा प्रकारे आहे त्याविषयी आपण डिटेल आता पाहूयात। विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहितीच आहे की NTA म्हणजेच नॅशनल टेस्टिंग एजन्सी ही नीट एक्झाम कंडक्ट करत असते। NTAचं काम आहे नीटचे ॲप्लिकेशन फॉर्म भरून घेणे, त्याचबरोबर विद्यार्थ्यांना ॲडमिट कार्ड इश्यू करणे, एक्झाम कंडक्ट करणे, त्याचबरोबर विद्यार्थ्याचा रिझल्ट नीटचा डिक्लेअर करणे, विद्यार्थ्यांना स्कोर कार्ड डिस्पॅच करणे म्हणजे विद्यार्थ्यांना स्कोर कार्ड ऑनलाईन उपलब्ध करून देणे, त्याचबरोबर विद्यार्थ्यांचा स्कोर म्हणजेच विद्यार्थ्यांचे नीट एक्झामचे मार्क्स जे आहेत ते कॅल्क्युलेशन करणे, त्याचबरोबर प्रत्येक विद्यार्थ्याला सेपरेट ऑल इंडिया रँक देणे। ऑल इंडिया रँक प्रत्येक विद्यार्थ्याला सेपरेट त्या ठिकाणी द्यावी लागते। 2 विद्यार्थ्यांना सारखे मार्क्स असेल तर कशा प्रकारे टाय ब्रेकिंग रूलनुसार मार्क्स दिले जातात हे कालच्या व्हिडिओमध्ये आपण डिटेल पाहिलेलं आहे। ह्या ऑल इंडिया रँक बरोबरच नीटच्या स्कोर कार्डवर रिझल्टवर विद्यार्थ्यांचा कॅटेगरी रँकसुद्धा दिलेला असतो। तर हा रँक हा अत्यंत महत्त्वाचा फॅक्टर आहे विद्यार्थ्यांना ॲडमिशन मिळवण्यासाठी। इवन स्कोरपेक्षा तुमच्या नीटच्या मार्क्सपेक्षा तुमची रँक ही जशी चांगली राहील तसं तुम्हाला ॲडमिशन प्रक्रियेला आणखी सोपं होईल। ते काय डिफरन्स आहे मार्क्स आणि रँकमध्ये आपण आता डिटेल पाहूयात। तर विद्यार्थी मित्रांनो, डिफरन्स बिटवीन रँक अँड मार्क्स म्हणजे विद्यार्थ्याची ऑल इंडिया रँक आणि मार्क्समध्ये काय डिफरन्स आहे ते पाहूयात। ॲक्च्युली रँक ज्या आहे तो विद्यार्थ्यांच्या मार्क्सवरच ठरत असतो। जितके चांगले मार्क्स तितकी चांगली रँक विद्यार्थ्याला त्या ठिकाणी मिळत असते। परंतु बेसिक काय डिफरन्स आहे ते आपण पाहूयात। मार्क्स जे आहेत ते विद्यार्थ्यांचा इंडिव्हिज्युअल परफॉर्मन्स आहे, म्हणजे त्याचा वैयक्तिक परफॉर्मन्स जो आहे तो मार्क्स आहे, म्हणजे विद्यार्थ्यांनी किती अभ्यास केला त्यानुसार विद्यार्थ्याला नीट एक्झाममध्ये मार्क्स पडणार आहेत। परंतु दुसऱ्या बाजूला जर बघितलं तर रँक हा कलेक्टिव्ह परफॉर्मन्स आहे, म्हणजे सामूहिक परफॉर्मन्स आहे। म्हणजे संपूर्ण देशभरात किती विद्यार्थी नीटला बसतात, त्यापैकी क्वालिफाय विद्यार्थी किती होतात, त्यापैकी कॅटेगरीचे विद्यार्थी किती आहेत, हे संपूर्ण फॅक्टर जे आहेत ते रँकवर अफेक्ट करत असतात। म्हणजे संपूर्ण देशभरातील विद्यार्थी जेवढ्या विद्यार्थ्यांनी नीट ॲप्लिकेशन फॉर्म भरलेला आहे, त्याचबरोबर विद्यार्थ्यांनी नीट ॲप्लिकेशन फॉर्म भरल्यानंतर नीट एक्झाम किती विद्यार्थ्यांनी अटेंड केलेली आहे, त्याचबरोबर कॅटेगरी वाईज विद्यार्थी त्या ठिकाणी किती आहेत, त्याचबरोबर नीट क्वालिफाय होणारे विद्यार्थी किती आहेत। रँक तर संपूर्ण विद्यार्थ्यांना NTA द्यावी लागते। प्रत्येक विद्यार्थ्याला एक युनिक रँक त्या ठिकाणी दिली जाते। त्याच्यामुळं रँक हा फॅक्टर हा कलेक्टिव्ह फॅक्टर असं आपण म्हणू शकतो आणि मार्क्स हा विद्यार्थ्याचा इंडिव्हिज्युअल परफॉर्मन्स असतो। त्याच्यानंतर दुसरा बेसिक फरक आहे हायर नंबर, म्हणजे जर नंबर हायर असेल मार्क्समध्ये तर विद्यार्थ्याला बेनिफिट होतो। म्हणजे कसं 500 मार्क्स असतील आणि हायर नंबर 524 एका विद्यार्थ्याला असेल तर 524 वाल्याला चांगली रँक त्या ठिकाणी मिळते। म्हणजे जितके मार्क्स जास्त असतील नंबरमध्ये मार्क्स जास्त असतील तेवढं तुम्हाला त्या ठिकाणी बेनिफिट मिळतं। आणि रँकच्या बाबतीत बोलायचं झालं तर लोअर नंबर बेनिफिट या ठिकाणी ठरतो। उदाहरणादाखल आपण पाहूयात की एक्झाम्पल घेऊयात 5 आणि 1। तसं आपण जर गणिताच्या दृष्टिकोनातून बघितलं 5 हा आकडा मोठा आहे आणि 1 हा आकडा छोटा आहे। म्हणजेच 5 मार्क्स म्हणून चांगले आहेत, 5 मार्क्स म्हणून चांगले आहेत आणि 1 मात्र रँक म्हणून चांगली आहे। म्हणजे या ठिकाणी लोअर डिजिट जो आहे
तो जर तुम्हाला मिळाला तर ती तुमची रँक म्हणून त्याचं बेनिफिट मिळणार. मार्क्स म्हणून तुम्हाला हायर डिजिट नंबर त्या ठिकाणी मिळवावे लागतील. हा एक बेसिक फरक त्याच्यामध्ये आपल्याला समजून घेता येईल. त्याच्यानंतर मार्क्सवर कोणकोणते परिणाम घटक करतात, तर विद्यार्थ्यांनी प्रश्नपत्रिका किंवा OMR सीट कशा प्रकारे सोडवलेली आहे, म्हणजेच वैयक्तिक इंडिव्हिज्युअल परफॉर्मन्स कशा प्रकारे एक्झाममध्ये दिलेला आहे ते त्याच्यावर एफेक्ट करतं. म्हणजेच निगेटिव्ह मार्किंग, करेक्ट क्वेश्चन, त्याचबरोबर त्यांनी त्या ठिकाणी नीटमध्ये दिलेला OMR सीट सोडवता असताना एक्झाममध्ये जो परफॉर्मन्स दिलेला आहे तो मार्क्सवर अफेक्ट करतो. रँकवर काही जास्तीचे घटक जे आहेत ते अफेक्ट करताना आपल्याला पाहायला मिळतात. रँकवर काय काय गोष्टी, म्हणजे कोणकोणत्या गोष्टी रँकसाठी महत्त्वाच्या आहेत. नंबर ऑफ स्टुडंट, म्हणजे किती विद्यार्थ्यांनी देशभरात नीटची एक्झाम दिलेली आहे ते सुद्धा रँकवर विद्यार्थ्यांच्या इफेक्ट करतं. त्याचबरोबर टाय ब्रेकिंग रूल्स, जो आपण कालच्या व्हिडिओमध्ये डिटेल डिस्कशन केलेला आहे. ज्या विद्यार्थ्यांनी पालकांनी कालचा व्हिडिओ पाहिला नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक आहे, त्यावर क्लिक करून तुम्ही टाय ब्रेकिंग रूल्सविषयी सुद्धा माहिती घेऊ शकता. तर ही सुद्धा गोष्ट तुमच्या रँकवर इफेक्ट करणारी असते. त्याचबरोबर कॅटेगरीचे स्टुडंट किती आहेत, कारण NTA जेव्हा आपला रिझल्ट डिक्लेअर करते त्या रिझल्टवर तुमची ऑल इंडियामध्ये कॅटेगरी रँकसुद्धा त्या ठिकाणी दिलेली असते. त्याच्यामुळं कॅटेगरीचे स्टुडंट किती आहेत हा सुद्धा फॅक्टर रँक देत असताना इफेक्टिव्ह ठरत असतो. त्याच्यामुळं रँक ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. स्कोर हा वैयक्तिक परफॉर्मन्स आहे, दुसऱ्या बाजूला रँक जो आहे तो टोटल विद्यार्थी त्या ठिकाणी लक्षात घेऊन केलेलं कॅल्क्युलेशन त्या ठिकाणी आहे. त्याच्यामुळं रँकवर जे आहे ॲडमिशन प्रक्रिया ही बऱ्याच अंशी 95% ही रँकवर डिपेंड असते. त्याच्यामुळं रँक हा फॅक्टर महत्त्वाचा आहे. मागच्या वर्षीचे कट ऑफ किंवा तुम्ही वेगवेगळ्या काउन्सिलिंग प्रक्रियेच्या वेबसाईटवर येणारे सिलेक्शन लिस्ट जरी पाहिली त्याच्यामध्ये बऱ्याच मार्क्सचा उल्लेख नसतो, पण विद्यार्थ्याची रँक त्या ठिकाणी दिली गेलेली असते. त्याच्यामुळं रँक महत्त्वाची आहे. आता हा रँक विद्यार्थ्यांना एकच मिळते का, तर ऑल इंडिया रँक विद्यार्थ्यांना एकच मिळते, परंतु विद्यार्थी जसे स्टेट कोट्याची काउन्सिलिंग प्रक्रिया करतात, उदाहरणार्थ महाराष्ट्र CET सेलच्या वेबसाईटवरून महाराष्ट्रातील गव्हर्नमेंट कॉलेज आणि प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंट कॉलेजची काउन्सिलिंग प्रक्रियेमध्ये विद्यार्थ्यांनी भाग घेतला, तेव्हा स्टेट गव्हर्नमेंटसुद्धा त्या विद्यार्थ्यांना आपली स्टेट मेरिट लिस्ट नंबर देत असतो. म्हणजे SML ज्याला आपण म्हणतो, हा नीट एक्झाम झाल्यानंतर जेव्हा प्रवेश प्रक्रिया सुरू होईल त्यावेळेस तुम्हाला SML सुद्धा मिळत असतो. म्हणजे तुम्ही तुमच्या राज्यामध्ये कितव्या नंबरला आहात, म्हणजे टोटल विद्यार्थ्यांनी ॲडमिशनसाठी किती फॉर्म भरलेला आहे त्याच्यामध्ये तुमचा नंबर किती आहे. त्याच्यामुळं रँक आणि SML म्हणजे स्टेट मेरिट लिस्ट महाराष्ट्राच्या बाबतीत बोलायचं झालं तर हे दोन महत्त्वाच्या गोष्टी आहेत. विद्यार्थ्यांनी मार्क्सबरोबरच रँकचा सुद्धा विचार करावा. त्याचबरोबर टाय ब्रेकिंग रूल कशा प्रकारे आहे ते जर समजून घेतला, थोडीशी रँक वाढवण्यासाठी विद्यार्थ्याला मदत होईल. ह्या हेतूने आपण हे व्हिडिओ बनवलेले होते. त्यामुळे जे विद्यार्थी आणि पालक आमच्या चॅनलवर नवीन असतील अशा विद्यार्थी आणि पालकांनी अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा. त्याचबरोबर श्री छत्रपती अकॅडमी पुणेचं एक ऑनलाईन ॲप्लिकेशनसुद्धा आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिली गेलेली आहे. त्यामध्ये तुम्हाला नीट 2024 संदर्भातले जे काही वेगवेगळ्या वेबसाईटवरचे अपडेट्स आहेत ते एकाच प्लॅटफॉर्मवर त्या ठिकाणी मिळणार आहेत. त्याचबरोबर आमचा फ्री व्हॉट्सअप अपडेट ग्रुपसुद्धा चालू आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याचीसुद्धा लिंक दिली गेलेली आहे. त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही आमच्या फ्री व्हॉट्सअप अपडेट ग्रुपला जॉईन होऊ शकता. त्याचबरोबर आमच्या पेड काउन्सिलिंग सर्व्हिसविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्स किंवा व्हिडिओच्या थंबनेलवर आमचे नंबर दिलेले आहेत, त्यावर तुम्ही व्हॉट्सअप किंवा डायरेक्ट कॉल करून आमच्या पेड काउन्सिलिंग सर्व्हिसविषयी सुद्धा अधिक जाणून घेऊ शकता. तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबतोय. पुन्हा भेटूयात आणखी एका नव्या आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. धन्यवाद.